अनंत चतुर्दशीच्या दिवशी नेमकं गणपतीचं विसर्जन का केलं जातं असं आपण कोणाला विचारलं तर आपल्याला शास्त्र असतं ते किंवा आणखी काहीतरी उत्तर देऊन शांत बसायला सांगितलं जातं. कारण बऱ्याचशा लोकांना त्या मागची कथा किंवा इतिहास माहिती नसतो. त्यामुळे आपण आज जाणून घेणार आहोत की गणपती विसर्जनाचं शास्त्र नेमकं काय आहे. नमस्कार. पौराणिक कथेनुसार महर्षी व्यासांनी ज्यावेळी महाभारताची रचना करण्यासाठी घेतली त्यावेळी ते महाभारत लिहिण्यासाठी म्हणून त्यांनी श्री गणपतीला प्रार्थना केली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी महर्षी व्यास मुनी यांनी श्लोकांचं पठण केलं आणि श्री गणेशाने सर्व महाभारत हे आपल्या लेखणीने लिहायला घेतलं. त्या लेखी स्वरूपात लिहायला सुमारे 10 दिवस लागले आणि 10 दिवस सतत महाभारताची रचना लिहिल्यानंतर श्री गणेशावरती धुळीचे थर जमा झाले होते. अक्षरशः हे थर स्वच्छ करण्यासाठी म्हणून श्री गणेशाने शुक्ल पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला म्हणजेच अनंत चतुर्दशी म्हणून सुद्धा जी ओळखली जाते त्या तिथीला सरस्वती नदीमध्ये स्नान केलं आणि तेव्हापासूनच म्हणलं जातं की गणपतीच्या विसर्जनाची परंपरा ही चालत आलेली आहे. गणपतीच्या 10 दिवसांमध्ये आपण सर्वजण ज्या पद्धतीने येन केन प्रकारे बाप्पाची पूजा अर्चा करतो, मनभावे त्याला नैवेद्य देतो, असा गणपती 10 दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत, सगळी दुःख हरत आणि सर्व प्रकारचा आनंद आशीर्वाद आपल्याला देऊन पुन्हा पुढच्या वर्षी येण्यासाठी म्हणून आपल्या गावी निघून जातो. आणि म्हणूनच आजही आपण गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असो किंवा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांना निरोपसुद्धा देतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला हा व्हिडिओ जास्तीत जास्त बाप्पा प्रेमींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय गणेश.